नमस्कार मंडळी, आपण बघणार आहोत खूपच महत्त्वाच्या उपयुक्त अशा टिप्स. नंबर 1. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटू नका, कारण त्यावर आपली पाऊले पडणं योग्य नाही. नंबर 2. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्या, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे, त्यामुळे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून मीठ पायाखाली येऊ देऊ नका. नंबर 3. सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नका. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक असतात. नंबर 4. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीमध्ये टाकू नका. नंबर 5. बंद घड्याळ घरात लावू नका, कारण त्यामुळे आपली प्रगती थांबते. नंबर 7. लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहण्यासाठी रोज फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे व त्या पाण्याने फरशी पुसावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. नंबर 8. घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. नंबर 9. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नका. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. नंबर 10. आपल्या घरातील श्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बायको, बहीण, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता येते. घरातील वातावरण आनंदी राहते. नंबर 11. ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो, पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व गोरगरिबांना मदत केली जाते, त्या घरात लक्ष्मी सतत वास करते. नंबर 12. ज्या स्त्रिया नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवतात, गायीची पूजा करतात, गायीला नैवेद्य देतात, त्यांच्याबरोबर लक्ष्मीची कृपा कायम राहते. नंबर 13. मुख्य दरवाजाच्या समोर रोज संध्याकाळी दिवा लावा. या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते. नंबर 14. मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवण करणे, कठोर बोलणे आणि सूर्योदय सूर्यास्त समयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहे. त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही. नंबर 15. घरामध्ये रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा. त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष असल्यास तो नष्ट होतो. नंबर 16. मुलांच्या अभ्यास खोलीत किंवा टेबलासमोर गणपती, सरस्वतीची प्रतिमा ठेवा. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात छान प्रगती होते. नंबर 17. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या सुवासाची उदबत्ती, धूप घरात जाळावे. नंबर 18. रोज सकाळी घरामध्ये देवाचे भजन, कीर्तन लावा. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. दिवसाची छान सुरुवात होते.
नंबर 19. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना दही साखर खावे शुभ मानले जाते. 20. आज आपल्याकडे कितीही पैसे असले, सुखसोयी असल्या, पण मानसिक शांतता नसेल तर जीवनात काहीच अर्थ उरत नाही. असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मीचे सहस्रनामाचा पाठ करावा. घरात शांतता नांदेल, मनाची प्रसन्नताही वाढेल. 21. भुकेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, टिप्स आणि ट्रिक्ससोबत.